लक्ष द्या. 100 मीटरच्या ज्या काही महत्त्वाचे पॉईंट होते ते आपण मागे एकदा डिस्कस केले होते. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला काय होता, स्टार्ट होता. तर स्टार्टमध्ये काय होतं, एक्सेलरेशन महत्त्वाचं आहे. त्यानंतर मिडल आहे, ठीक आहे. मिडलमध्ये आपल्याला काय डिएक्सेलरेशन आहे, ज्याच्यामध्ये बॉडी आपल्याला स्ट्रेट करायची. आणि त्यानंतर लास्ट काय आहे, फिनिश आहे. तर फिनिशमध्ये काय आहे, चेस्ट फिनिश करायची. तर आज आपल्याला काय करायचं आहे, 100 मीटर स्प्रिंटचे 3 रेपिटेशन करायचे. किती रेपिटेशन? 3. म्हणजे तुम्हाला 100 मीटर आज 3 वेळा पळायचं आहे. पण आपण त्याच्यामध्ये तुम्ही आज जरी 100% ताकद लावणार असेल, पण आपण त्याच्यामध्ये टायमिंग नोट करणार नाही आहे. कारण आपल्याला टायमिंग महत्त्वाचा नाही. टायमिंग कधी, ज्यावेळेस मी बोलेल तुम्हाला की आज फक्त टायमिंग काढायचं आहे, तर टायमिंगसाठी मी तुम्हाला प्रॉपर 1-2 दिवसाचा वेळ देईल, रिकव्हरी राहील, त्यावेळेस आपलं टायमिंग राहील. पण आपण काय करतो, मॅक्सिमम वेळा आपण 100 मीटरचे, 120 मीटरचे, स्पीड इंडोरन्ससाठी आपण 140 मीटर, 150 मीटरचे रेपिटेशन्स करतो आपण. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी पहिल्या 100 मीटरमध्ये ह्या 3 गोष्टी ॲड करायच्या. जो पहिला राहील स्टार्ट, मिडल आणि रेपिटेशन. जर 100च्या पुढे गेला तर चेस्ट फिनिशिंग तुम्हाला करता येईल का? नाही करता येईल. तर तो तिसरा काय करायचा, तुम्ही सोडून द्यायचा. तर आज आपण 3 रेपिटेशन करतोय. तर ह्या 3 रेपिटेशनमध्ये तुम्हाला या तिन्ही गोष्टींची प्रॅक्टिस करायची. म्हणजे आता तुम्हाला मी स्टार्टला पाठवणार आहे, तर सगळ्यात पहिला फोकस तुमचा स्टार्टवर राहील. त्यानंतर तुम्हाला मिडलला ज्यावेळेस तुम्ही डिएक्सेलरेट करशाल त्याच्यावर तुमचा फोकस राहील, ठीक आहे. आणि नंतर लास्टला तुमचा प्रॉपरली जो फिनिश येईल तो चेस्ट फिनिश राहील. तर 100 मीटर पळताना तुमच्या रनिंग फॉर्ममध्ये ह्या 3 गोष्टी दिसल्या पाहिजे. कळतंय माझं बोलणं? तर चला आपण आता स्टार्ट करू.